चलो बढ़ते हैं मैदान की तरफ। गेंदबाज गेंदबाज अक्षय बामनगांव की तरफ से ओपनर गेंदबाजी करेंगे, खुद की और कोटे की पहली का ओवर का आगाज करेंगे अक्षय। स्ट्राइक पर महबूब, नॉन स्ट्राइक पर मुनाफ। मुनाफ एक आक्रामक बल्लेबाज है, काफी कुछ सालों से क्रिकेट खेले, काफी एक्सपीरियंस है। वही बात करें महबूब की तो एक नए बल्लेबाज, पिछले साल से अच्छे फॉर्म में चल रहे, लेकिन देखना होगा यहाँ पर क्या अपना रंग बटोरते, कितने चौके छक्के लगाते, यहाँ के दर्शकों को खुश पकड़ पाते या नहीं। गेंदबाज अक्षय, अक्षय टू महबूब, पहली गेंद बीच में पटकती हुई गेंद, उछाल भरा स्ट्रोक खेलना चाहते थे, लेकिन आते ही करारा प्रहार और गेंद जाते हुए सीधी 4 रनों की तरफ। पॉइंट की तरफ खेलना चाहते थे, लेकिन अच्छी वापसी इस बार, थोड़ी सी शॉट गेंद डालते हुए इस बार नाकामयाब। स्कोर पहुंचता हुआ 5 रन। अब स्ट्राइक पर नए बल्लेबाज मुनाफ, देखना होगा मुनाफ क्या करते हैं। पावर प्ले जारी है, पावर प्ले का कितना फायदा उठाते, और ये आते ही करारा प्रहार, गेंद जाते हुए सीधी 4 रनों की तरफ, सीमा पार। गणेश काफी महंगे साबित होते हुए इस बार हावी होते हुए बल्लेबाज मुनाफ, गणेश की गेंद पर सामने सही सम्मान, जैसे ही देखी ब्लॉक लाइन की गेंद थी, पूरी तरह उसको सम्मान दिया, सामने ही ढकेल दिया, 1 रन मुकम्मल कर दिया। इस 1 रन की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 10 रन। काफी समझदारी के साथ बल्लेबाजी करते हुए, काफी चालाक बल्लेबाज है दोनों भी, उतनी अच्छी गेंदबाज गणेश, इस बार अच्छी वापसी अपनी गेंदबाजी में। अक्षय, सॉरी अक्षय, अच्छी गेंदबाजी इस बार, अच्छी वापसी अपनी गेंदबाजी में, थोड़ा सा वेरिएशन लाया। अब स्ट्राइक पर महबूब, बीच में पटकते हुए गेंद, उछाल भरा स्ट्रोक खेलना चाहते थे, लेकिन इस बार महबूब की बल्लेबाजी का खात्मा होते हुए पहला ही झटका लगता हुआ महबूब के रूप में। और एक झटका लगता हुआ
देखना होगा। संस्कार टू मुनाफ, पहली बार सामना करेंगे मुनाफ संस्कार के गेंद का। संस्कार पहली बार गेंदबाजी करेंगे मुनाफ के लिए। बीच में पटकती हुई गेंद, उछाल पर स्ट्रोक और ये करारा प्रहार, गेंद जाती हुई सीधी 6 रनों की तरफ।
कि यहाँ पे एक टारगेट सेट करना पड़ेगा, उसके बाद वो डिफेंड कर सकते। तो अक्षय टू इरफान, बहुत ही बढ़िया शॉट वहां पे, जब तक थ्रो आए वहां पे एक रन मुकम्मल कर दिया। अच्छी फील्डिंग, उतना ही अच्छा थ्रो। इस बार अच्छी वापसी गेंदबाज अक्षय की अपनी गेंदबाजी में। स्कोर 37 रन। अभी भी इस ओवर की शेष 2 गेंदें आना बाकी। 2 गेंदों पे कितने रन बटोर पाते हैं, यहां पे देखना होगा मौजम। और ये गोली की तरह जाता हुआ कारपेट शॉट 4 रनों की तरफ। काफी बढ़िया शॉट यहां पे मौजम। यहां पे इस ओवर की इस इनिंग की शेष आखिरी गेंद आना बाकी, देखना होगा क्या होता है, चौका या छक्का, या फिर गेंदबाज हावी होता है। और ये 6 रन, काफी बढ़िया शॉट यहां पर, काफी अच्छी इनिंग खेल रहे यहां पर मौजम। मौजम यहां पे अपनी इनिंग में मुनाफ ने 2 सिक्सर लगाए और मौजम ने 1 सिक्सर लगाया। अभी भी ये ऑफर इरफान लोखंडे के लिए जारी है, तो देखना होगा। आखिरी 6 गेंदें आना बाकी। चेक। यहाँ पे इस्माइल भाई जलगांवकर जो अपना मेडिकल से बहुत फेमस है, इस टूर्नामेंट का जहाँ तक ताल्लुक है उनका पिछले 15-16 साल से यहाँ पे उनका हमेशा ताउन रहा है। हर हमेशा वो हमको लगने वाले जितने भी बॉल्स थे इससे पहले वो देते थे अपनी तरफ से। तो एवन क्रिकेट क्लब निजामपुर की जानिब से उनके हक में भी खुशामदीद वेलकम, सुस्वागतम। बीच में पटकती हुई गेंद, गेंदबाज गणेश। गणेश वाइट, पहली गेंद वाइट, अतिरिक्त गेंद। तो गणेश टू मौजम, लगातार शॉट गेंदे डालते हुए यहां पर, लेकिन अच्छा थ्रो, उतनी अच्छी फील्डिंग। 1 रन पर ही संतुष्ट होना पड़ेगा यहां पे इरफान को। इसी तरह स्कोर बढ़ता हुआ, स्कोर पहुंचता हुआ 49 रन। काफी बढ़िया शुरुआत देखने मिली यहां पे सनम मुस्कान के बल्लेबाजों से। तो गणेश टू मौजम, ब्लॉक लाइन की गेंद थी, फॉलो थ्रो में कलेक्ट कर दिया और यहां पर रन आउट होते हुए इरफान। अच्छी गेंदबाजी यहां पर। तो मुझे लगता है नए बल्लेबाज रिहान, स्ट्राइक पर मौजम टू गणेश। चाल बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे लेकिन नाकामयाब, जब तक थ्रो है। अच्छी फील्डिंग, उतना ही अच्छा थ्रो, क्या बढ़िया फील्डिंग यहां पर। 1 रन पर ही संतुष्ट होना पड़ेगा। अच्छी वापसी गणेश की अपनी गेंदबाजी में, काबिले तारीफ गेंदबाजी करते हुए यहां पर गणेश। हालांकि उन्होंने देखे अपने बल्लेबाज गेंदबाज यहां पर महंगे साबित हो रहे, लेकिन गणेश ने अच्छी गेंदबाजी की, प्रशंसा करनी होगी गेंदबाज की। बहुत ही बढ़िया गेंदबाजी, बांध के रखा पूरी तरह। 1 रन पर ही संतुष्ट होना पड़ेगा। स्कोर पहुंचता हुआ 51 रन। अभी भी इस ओवर के शेष 2 गेंदे आना बाकी। 2 गेंदों पर कितने रन बटोरते यहां पर देखना होगा मौजम। और एक करारा प्रहार, आओ देखा ना ताव, गेंद जाती हुई सीधा 6 रनों की तरफ हवाई यात्रा पे।
57 रन बना है। 58 रनों का टारगेट यहाँ पर दिया है बामनगांव टीम को। सनम मुस्कान ने यहाँ पर 58 रनों का टारगेट दिया है। हेलो, इसके बाद जो राउंड होने वाला है रॉयल निजामपूर वर्सेस यलावडे, या दोन्ही कॅप्टनना विनंती आहे की टॉससाठी यायचं आहे, टॉससाठी यायचं आहे. रोहन सुतार यहाँ पर आ जाए, रोहन सुतार. तो सनम मुस्कान अपनी फील्ड जल्द से जल्द सजा ले. हॅलो, मी विनंती करेन इस्माईल भाई अपना मेडिकल वाले यांनी आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी येऊन टॉस करायचा आहे. अपना मेडिकल के जाने माने मालक है ये इस्माइल भाई जलगांवकर, जो अपने मेडिकल के नाम से बहुत फेमस है. रोहा में इनकी अपना मेडिकल थी, वहीं से हमको यहाँ पे हर हमेशा ताउन उनका रहा है. आज हमारे यहाँ पे बीच मौजूद है वो, तो उनको हम दावत सुखन देते हैं कि वो आए और अपने शुभ हाथों से यहाँ पे टॉस करे. इसके बाद मैच का आंखों देखा और अगला हाल सुनाएंगे हमारे साथी मराठी कमेंटेटर्स, जो कि महाराष्ट्र की बुलंद आवाज जिसे पहचाना जाता है, हर्षल मुंडे सर. हॅलो चेक. मनपूर्वक आभार आपले रफिक भाईंचे, मनपूर्वक आम्ही आभार मानतो ज्यांचा आवाज आपल्याला या पलीकडे ऐकायला मिळत होता. आपल्या विभागातले समालोचक आहेत, चांगल्या पद्धतीचं उगवत्या शब्दांचं समालोचन आपल्याला आवर्जून ऐकायला मिळत आहे. पण त्याच वेळेला आपण जाऊया मॅचच्या दिशेनं. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. A1 क्रिकेट क्लब निजामपूर यांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. एक भव्य दिव्य अशी एक दैवित्यमान स्पर्धा ही मात्र आपल्या बेटीसाठी त्यांना पाहायला मिळते. एका बाजूला आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर खेळताना दोन टीम पाहायला मिळतील. एक महत्त्वाची टीम सनम मुस्कान आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना टीम बामणगाव, या दोन टीममध्ये इम्पॉर्टंट मॅच आहे. पूर्वार्धाचा खेळ संपला आणि पहिल्या डावामध्ये धावा बनला तर तब्बल 57 आणि 58 धावांची सर्वाधिक मोठी टोटल या मॅचमध्ये सेट केली आहे. 2 मिनिटं हर्षल सर, इथे एक पूर्वकल्पना देतोय मी. बॉलर आहे नदीम मुंगे, यांना दोस्ती ग्रुपकडून अगर ते जर विकेटचे हॅट्रिक घेत आहेत तर 555 रुपयाचं पारितोषिक इथं आलेलं आहे. मॅच सुरू होण्याआधीचं बक्षीस येते हे खेळाडूवरचं प्रेम आहे. 24 बॉलमध्ये 58 धावांची आवश्यकता. धावा बनवण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. अक्षय आणि त्यांच्या साथीला खेळत असताना प्रथम मैदानावरती दाखल झालेले पाहायला मिळतात. प्रथम आणि अक्षय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. नदीम बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतील. एक इम्पॉर्टंट मॅचचा दुसरा डाव आणि या दुसऱ्या डावासाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा या दोन्ही टीमला विजयाच्या दिशेनं प्रत्येकाला तर जायचंच असतं, पण एकाच्या हाती यश एकाच्या हाती अपयश हे निश्चित आहे. हा क्रिकेटचा खेळच आहे असा. कधी कोणाला आनंद तर कधी कोणाला दुःख देईल, पण निजामपूरकरांना आनंद या गोष्टीचा झाला आहे की A1 ची स्पर्धा आपल्या बेटीसाठी आली आहे. कारण की सगळ्यांनाच उत्कंठा लागली आहे. मोठे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालेत की मग यंदाच्या हंगामामध्ये आयकॉन खेळाडू कोण येणार. कारण की मी आवर्जून सांगेन, रायगड जिल्ह्यामधलं पहिलं असं विभाग आहे ज्या निजामपूर विभागामध्ये जास्तीचे आयकॉन खेळाडू पहिले इथपर्यंत पोहोचतात आणि त्याच मैदानावरती या संपूर्ण आपण पाहिलं तर खेळपट्टीवरती 5 दिवसाचा हा सोहळा या मैदानावरती पार पडेल. आणि 5व्या दिवसामध्ये असे आयकॉन खेळाडू आपल्या स्पर्धेमध्ये भेटीला येतील ना, ते तुम्ही फक्त टीव्ही वरती पाहिले आणि ते शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला समोर बघायला मिळतील याच मैदानावरती. पहिलाच बॉल फुलटॉस होता, फाईन लेगच्या दिशेला खेळायचं होतं, क्षेत्ररक्षक तिकडे आले आणि पहिला चेंडू मात्र डॉट फेकताना आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग मार्कवरती नदीम आपण पाहतोय. या विभागामध्ये सध्याच्या घडीला महाराष्ट्र एक्सप्रेस या नावानं चर्चेचा विषय त्यांचा राहिलाय. पहिलाच बॉल त्याने वेगाने टाकला. पहिल्याच बॉलवरती मात्र एकही धाव त्यांनी दिली नाहीये. षटकातील दुसरा बॉल, ओहो दुसराच बॉल भन्नाट वेगाचा पाहायला मिळता. प्रथम दर्जाचा चेंडू गुडलाईन स्पॉटवरती टप्पा पडल्यानंतर अगदी कीपरचा वेध घेत असताना मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. आणि पहा, अगदी महाराष्ट्र एक्सप्रेस या नावानं मला का संबोधलं गेलं त्याचं ज्वलंत उदाहरण हा वेग, त्यांची अचूकता, त्यांची भेदकता आणि त्यांनी फेकलेले हे चेंडू चर्चेचा विषय आहे. फुल टॉस बॉल, आक्रमण चढवलंय, फटका हवेत आणि चेंडू सरळ आपण जर पाहिलं तर स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पार. 1 बाउन्स, चौकार.
तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर 4 धावा येताना पाहायला मिळतील. चौकाराच्या साह्यानं टीमची धावसंख्या इकडे सुरू झाली आहे. धावगतीला आपण पाहिलं तर पहिल्या चौकारानं सुरुवात केली आहे. 58चा पाठलाग. या वेळेला काय घडलंय, बॅट फिरवली आहे, बॅटच्या टोला बॉल लागलाय, कीपरनं काम चोख बजावलंय. पहिली विकेट, पहिल्या विकेटचं पतंग अक्षय बाद. ते म्हणजे 5 चेंडूमध्ये धावा आल्या, त्या म्हणजे 6. आता विकेट हॅट्रिक यदा कदाचित मिळेल याची शक्यता तर नाही आहे, कारण की शेवटचा बॉल बाकी राहिला आहे या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातून. पण अपेक्षित जी बॉलिंग होती ना ती मात्र झाली आहे. नदीमनं प्रभावितच करून सोडलं आहे. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल जवळजवळ बॅटच्या स्टिकरला लागला. बराच कालावधी हवेत राहिलाय. काऊ कॉर्नरमधून क्षेत्ररक्षक आले, त्यांनी टिपलाय जाईल. संपलाय. बॅटिंग करत असताना बॅटर गणेशचा खेळ इथून पुढे बसेल की नाही. धावसंख्या टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो पूर्णपणे थांबलेली आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 6 धावा मात्र धावफलकावरती आतापर्यंत लागल्यात. बॅटिंग करत असताना एक महत्त्वपूर्ण संघ मैदानावरती संघर्ष खूप मोठा चालू आहे. टीम बामणगाव गावाचा जिंकण्यासाठी प्रयत्न त्यांनाही करायचे आहेत आणि तेही मात्र वेगळ्या जिद्दीनं मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. संघर्ष तर करावाच लागेल जर जिंकायचं आहे या स्पर्धेला, या मॅचला. पुढचा बॉल, खोलातला बॉल, अडवा बॅटनं फ्लिक केला. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करण्यात आला. एक धाव तर तिथे निश्चितपणे मिळते. एकेरी धावेच्या सहाय्यानं टीमचं धावसंख्येचा लेख मात्र पुढे सरसावत असताना तब्बल 7 धावा. 58चा पाठलाग करायचं हे विसरून चालणार नाहीये. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये ज्या गोष्टीसाठी उतरलात त्या गोष्टीचा संघर्ष तुम्हाला करून दाखवायचा. आणि एवढी मोठी स्पर्धा खेळत असताना या आंतरगावाच्या खेळाडूंना स्थान मिळालं तर त्या संधीचं सोनं तर तुम्हाला करून दाखवावंही लागेल. पुढचा बॉल, फटका खेळला, आडवा बॅटनं स्ट्रोक चांगला. बॉल फाईन लेग आणि लॉंग लेगच्या दिशेनं वन बाउंस, सीमा पार, चौकार. बामण गावाचा विश्वास घेऊन त्यात निजामपूर नगरीपर्यंत इथे पोहोचलेत. A1ची स्पर्धा खेळतात आणि त्याच वेळेला खेळत असताना आपण जर पाहिलं ना
वाह, पहा स्विच हिटचा फटका. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर कौतुक केलं, त्या कौतुकास्पद पात्र असणारा हा चौकार. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर चौकाराच्या सहाय्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती तब्बल 16 आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळते. चांगली बॅटिंग चालू आहे या बामणगाव गावच्या सगळ्याच खेळाडूंच्या माध्यमातून संघर्ष चालू आहे. यावेळेला हाफ ट्रॅकर वा स्वतः फिरले, बॉलला फिरवून दिलं, गिरकावलंय सरळ लॉंग लेग सीमारेषेच्या पार. पुन्हा चौकार. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो तब्बल 20 धावा धावफलकावरती लागल्यात. येणाऱ्या 12 बॉलमध्ये अपेक्षित धावा त्या 38. 12 बॉल आणि 38 धावांची आवश्यकता. त्याला त्वरा करा विनंती करेन. 555 रुपयाचा कॅश प्राइस कंटिन्यू राहील, जिकडे मित्र परिवार यांच्या वतीने इकडे देण्यात येणाऱ्या बॉलर नदीमसाठी बक्षीस फक्त जर विकेट हॅट्रिक कंप्लीट करतात तर मात्र 500 रुपयाचं बक्षीस असेल. चला त्वरा करा, नदीम आलेत बॉलिंगला, जिकडे 12 बॉल आणि 38 धावांची आवश्यकता. चला पुढच्या मॅचला जे कोणी खेळाडू आहेत, जे टीम आहेत, रॉयल निझामपूर आणि टीम एलावडे, आपण लगेच रेडी राहायचं आहे मैदानाच्या आतमध्ये उतरण्यासाठी. ही मॅच कंप्लीट झाली की लगेच खेळपट्टीवरती आपण उतरा. षटकातील पुढचा बॉल. ओहो, ब्लॉक होल पद्धतीचा. नदीम यांनी मात्र प्रभावित केलं आहे. नदीम यांनी गोलंदाजी चांगलीच करून दाखवली आहे. मागील ओव्हरमध्ये सुद्धा पॉवर प्लेच्या षटकासाठी ते आले. त्यांनी मात्र गोलंदाजी करत असताना धावांचा वेगच थांबवून टाकला. टीमची धावसंख्येचा आपण जर विचार केला तर संघाची धावसंख्या 20 वरती थांबली आहे. आता 11 बॉल आणि 38 धावांची गरज. 11 चेंडू 38 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. फुल टॉस, त्याच्यावरती आक्रमण चढवायचं होतं, समोरच्या दिशेला स्ट्रोक खेळायचा आहे. एक धाव निश्चितपणे मिळेल आणि त्या एकाच धाब्यावरती समाधान हा मात्र या दोन्ही बॅटरने मानला. त्या एका धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या 21 या आकड्यावरती. आता हळूहळू का होईना बामणगाव संघासमोर हा सामना थोडा का होईना अगदी मोठा दिसायला लागला. या मॅचची धावसंख्या खूप सारी वाटायला लागली आहे. षटकातील पुढचा बॉल. समोरचा चेंडू, बॅट फिरवली आहे, बॅट बॉलचा संपर्क इकडे नाही आहे. नदीमनं मात्र अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला. त्यांनी कौतुकास्पद गोलंदाजी केली. विकेट हॅट्रिक तर नाही, पण तिकडे डॉट बॉल तर बरेचसे फेकलेत. हरकत नाही आहे. धावांचा वेग पूर्णपणे थांबवून ठेवतात. टीम मध्ये या मॅचमध्ये पूर्णपणे वर्चस्व गाजवण्यासाठी खूप सारे यशस्वी प्रयत्न त्यांचे राहिलेत. याही वेळीचा बॉल. आताही मात्र बॅट फिरवण्यात आली आणि आताही चेंडू मात्र आपण जर पाहिलं तर यष्टीरक्षकाचा वेध घेणारा अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये इकडे येताना पाहायला मिळेल. शेवटचे आपण जर पाहिलं तर या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, जिकडे आवश्यकता 8 बॉलमध्ये आता तब्बल 37 धावांची गरज. 8 बॉल 37 धावांची आवश्यकता. अशक्य अशी धावसंख्या हळूहळू बनत चालली आहे. फटका खेळलाय, समोरच्या दिशेला स्ट्रोक लागवण्यात आला. क्षेत्ररक्षक तर आले आणि त्यांनी झेल सोडला. कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळेल. हरकत नाही आहे, एक धाव तिथे निश्चितपणे मिळेल. एकेरी धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना तब्बल आपण पाहतोय 22 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतील. 22 धावा स्कोर कार्डवरती. अजूनही आपण जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी 36 धावांची गरज आहे. येणाऱ्या 7 बॉलमध्ये 7 बॉल 36 धावांची आवश्यकता असताना आडवा बॅटनं फटका तर खेळला गेला. चेंडू स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधोमध प्रस्थान होताना पाहायला मिळेल. एक धाव निश्चितपणे मिळते आणि आता 6 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 36 धावांची गरज या मॅचला जिंकण्यासाठी टीम बामणगाव संघाला. 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारावे लागतील तर आणि तरच या मॅचला जिंकता येईल टीम बामणगावला. अथवा या मॅचवरती बोलवाला आपण जर पाहिलं तर सनम मुस्कान संघाचा बोलबाला या मॅचवरती होण्याची शक्यता ही दाट आहे. विनंती करेन त्वरा करायची, स्पीडअप घ्या. टीम
सनम मुस्कान, कारण की पहा शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. 6 चेंडूमध्ये आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी तब्बल 34 धावांची. अंपायर जरा गेम को फास्ट करे अंपायर. सूरज अपनी अपनी जगह ले रहा है, जरा गेम को फास्ट करे अंपायर. हा षटकातील पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. हाफ ट्रॅकर, बॅटची कडा, बॉल एसटी रक्षकाच्या हातामध्ये, कोणती चूक नाहीये, विकेट मिळतीये. धक्का अद्यापचा अजून एक महत्वाचा तिसरा. बॅटिंग करत असताना बामणगाव. षटकातील आपण जर पाहिलं तर 23 धावा फलकावरती आहेत. षटकातील पुढचा बॉल, फटका खेळलाय तो हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली त्यांना पाहायला मिळतील, प्रयत्न केले, त्यांचे प्रयत्न अपुरे राहिले. पुन्हा कॅच सूट त्यांना पाहायला मिळते. हरकत नाहीये, जास्तीचा फायदा या गोष्टीचा होणार नाहीये बॅटिंग करणाऱ्या टीमला, कारण की आपण जर पाहिलं तर तिकडे झेल सुटल्यानंतर बॅटरला जीवनतंत्र मिळताना पाहायला मिळालं, पण त्याचा फायदा उचलू शकणार नाहीयेत, कारण की तेवढीशी मॅच ही पूर्णपणे आपण जर पाहिलं तर आता बॉलिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने झुकलेली पाहायला मिळते. सामन्याचं रंगच बदललंय, सामन्याचं रूपच बदललंय, सामन्यावरती वर्चस्व झालंय टीम सनम मुस्कान संघाच्या बाजूनं. याही वेळचा बॉल बॅट इकडे फिरवण्यात आली आहे. बॅट बॉलचा संपर्क कोणताही राहिला नाहीये. पाहता पाहता अजून एक डॉट बॉल मैदानाच्या मध्ये आलाय. बॉलिंगसाठी मुनाफ दाखल होताना पाहायला मिळतील. मुनाफने सुद्धा चांगले 3 बॉल टाकले. 3 बॉलमध्ये 1 विकेट मिळाली. एकच धाव त्यांना खर्च केली. 1 डॉट बॉल फेकला. टीमची धावसंख्या 24 वरती थांबवून ठेवली आहे. 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटकातील पुढचा बॉल, स्विच हिटचा फटका, अप्रतिम स्ट्रोक. हरता हरता का होईना स्वतःचा थाट, स्वतःचा क्लास दाखवूनच जायचा, आणि तोच दाखवत असताना प्रथमच्या बॅटमधून या मॅच मधील आतापर्यंतचा तिसरा चौकार. येणाऱ्या कालावधीमध्ये आवर्जून आपण जर पाहिलं तर बामणगाव या नावाची चर्चा आणि बामणगाव या नावाची दखल घेण्यासाठी भाग आम्ही पाडणार, आणि त्यासाठीची ही आमची पहिली पायरी आहे. फुल टॉस बॉल खेळायचं होतं. डीपेस्टा कव्हर, डी बॅकवर्ड पॉइंटला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे, भाग मिल्का भाग, शेवटच्या क्षणी सफलता तर लाभली आहे. पाहता पाहता तिकडे 2 धावा सुद्धा धावून काढल्या. हरकत नाहीये. त्याच वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर 2 धावा तिथे पूर्ण होत असताना पाहायला मिळतील. 2 धावीच्या साह्यानं मॅच फिनिश, सामना जिंकला. मैदानावरती टीम सनम मुस्कान या संघानं विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे कौतुक, पण मी इथून पुढे खूप साऱ्या शुभेच्छा देईल टीम बामणगावकरांना की इथून पुढचा खेळ चांगला तुमचाही व्हावा अशा मी आशा बाळगतोय. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच हॅलो, आता जो सामना